हे आपली मस्त सोलकढी तयार। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या उन्हाळा किती सुरू झाला आहे बघा, मार्च सुरू झाला आहे तर उन्हाळा किती कडक झाला आहे। त्यामुळे जरा थोडंसं उन्हाचं दुपारचं काहीतरी प्यायला करावं म्हणून म्हटलं सोलकढी करते मी। सहज सुचलं, आठवण आली, म्हटलं चला काय काय घरात बघूया। कोकम होतेच घरात माझ्या, भिजत घातलेत बघा मी हे 7-8 कोकम भिजत घातलेत। एक छोटंसं बीट आहे आणि एक मोठा नारळ मी घेतला आहे चिरून। त्याची तुम्ही साल म्हणजे नारळाचं साल काढून जरी फक्त पांढरं घेतलं, वरचं हे ब्राऊन कलर काढून फक्त पांढरा भाग घ्यायचा असला तरी घेऊ शकता, पण मी सरळ कापून घेतले ते काय आपण मिक्सरमधूनच काढणार आहोत। त्यासाठी बघा 2 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता, आलं आणि थोडासा पुदिन्याचा पाला घेतला आहे, थोडासा घेतला एक चवीला आलं। तर मी हे खोबरं वाटून घेते, मीठ मिरची हे सगळं, मीठ पण घालायचं, मीठ घातलं नाही त्यात मी। आधी खोबरं वाटून घेते आणि नंतर मग हे घालते, त्यात दाखवते तुम्हाला। नारळ काढून घेते मिक्सरमधून, पाणी घालते मी बघा, पाणी घालूनच वाटावं लागणार आहे आपल्याला। आणि जिरं घालते, जिरं घातलं नाही, जिरं घालते, वाटून घेते। घट्ट बसलंय ते पण नाही, हे बघा। आता मी हे नारळाचं दूध त्याच्यात गाळून घेते। तुमच्याकडे स्वच्छ कापड असेल कॉटनचं त्याने पण तुम्ही गाळू शकता। हे 2-3 वेळा हा चौथा परत मिक्सरमधून काढून घ्यायचा, त्यात दूध बरोबरच असतं ना। परत मिक्सरमधून काढून घेते मी पाणी घालून। कॉटनच्या कापडाने गाळल्यावर काय होतं, पूर्ण चोथा निघतो त्याचा। पण मी परत 1-2दा अजून व्यवस्थित चांगलं गाळून घेईन ते। हा चौथा पण उपयोगाला येतो, आपण चटणीला, वाटणाला, भाजीच्या कोणत्या वापरू शकतो। परत एकदा घेते पिळून। आता ह्या चोथ्यामध्ये मी ते एक बीट आहे ते आणि कोकम घालणार आहे, म्हणजे या चोथ्यामध्येच ते पण बारीक होऊन जाईल। आणि मी त्यात बघा मीठ घालणार आहे, पण मीठ आपलं साधं नाही घालणार आहे मीठ। हे बघा, हे सेंधा नमक आहे, हे गुलाबी मीठ असतं ना ते घालते मी। त्याने अजून त्याची चव पण वाढते आणि हे पचनक्रियेसाठी खूप चांगलं असतं, उपयुक्त असतं, म्हणून ते मीठ घालायचं शक्यतो। नसेल तर आपलं नेहमीचं मीठ घालायचं। हे आता चांगलं पिळून घेते मी।
हा चौथा पण चांगला पिळून घेते हाताने मी. हे बघा, हे परत एकदा मी पाणी घालून घेतले आहेत. मी आता 1 चमचाभर साखर घालते. साखर तुम्ही आवडत असेल तर जास्त पण घालू शकता, नाही पण घातली तरी चालते. मी 1 चमचाभर घालणार आहे फक्त साखर. हे बघा, साखर घालते, परत एकदा फिरवून घेते, मग झालं. पण मला हे भांडं बदलावं लागणार आहे. भांडं भरलं आहे, दुसरं भांडं घेते मी. ह्या भांड्यात घेते मी. ही आपली मस्त सोलकढी तयार झाली. उन्हाळ्यात थंडगार, अगदी पोटाला पण गारवा देणारे आणि मनाला पण. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आता थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे.